प्रचाराची क्रूर चेष्टा करणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवाराला जागा दाखवा. संग्रामसिंह देशमुख. ब्रह्मनाळ इथं प्रचंड जल्लोषात पदयात्रा. महापुरामध्ये माणसं मरत असताना पूरग्रस्तांची चेष्टा करणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवाराला त्याची जागा दाखवून द्या. आम्ही तुमच्या सर्व समस्या सोडवू असं आश्वासन पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संग्राम देशमुख यांनी दिली. ते पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ इथं प्रचार दौऱ्यात बोलत होते. फटाक्यांच्या आतषबाजीत जोरदार घोषणाबाजी करत संग्रामसिंह देशमुख यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आले. हलगी घुमक्याचा कडकडाट, फटाक्यांची आतषबाजी आणि जोरदार घोषणाबाजी अशी जल्लोषपूर्ण पदयात्रा संपूर्ण गावातून काढण्यात आली. ठिकठिकाणी सुहासनींनी औक्षण करून शुभेच्छा दिल्या, ज्येष्ठांनी आशीर्वाद दिले. यावेळी परिवर्तन घडवण्यासाठी तरुणांनी हिरिरीने पदयात्रेत सहभाग घेतला होता. नागरिकांनी काँग्रेसच्या उमेदवारांनी कशा पद्धतीने पूरग्रस्तांची चेष्टा केली त्याचा पाढाच वाचला. संग्राम देशमुख म्हणाले, ज्यावेळी ब्रह्मनाळकर पुरात अडकले होते तेव्हा काँग्रेसनं उमेदवार पुराचा आनंद लुटत होते. ते आम्हाला विचारतात, आम्ही कुठे होतो? आम्ही पूरग्रस्तांची मदत करत होतो. ते लोकांना माहीत आहे. त्यावेळी तुम्ही पोस्टरबाजी करत फिरत होता. या उमेदवाराला उद्याच्या 20 तारखेला जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे. येणाऱ्या 5 वर्षात तुमची सर्व कामं पूर्ण केली जातील याची खात्री मी देतो. यावेळी अशोक अण्णा पाटील, महेश गावडे, हेमंत जगदाळे, अनिल लोटे, राजगुंडा पाटील, सचिन पाटील, विश्वजित पाटील, ओंकार गावडे, तेजस जगदाळे, शेखर चौगुले यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. समाज मनाचा अचूक वेध घेणारं आपल्या हक्काचं न्यूज चॅनल पॉवर मराठी न्यूज नेटवर्क. एकच नजर, चौफेर खबर. जिथं बातमीचा गजर तिथं आम्हीच हजर. पॉवर मराठी न्यूज. आपण बराच वेळ या ठिकाणी वाट पाहतात. सकाळपासूनच्या दौऱ्यामुळे मला या ठिकाणी यायला वेळ झाला. मी आपल्या सगळ्यांचे अंतःकरणपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो. आपल्याला आश्वस्त करतो, या गावाच्या प्रति खऱ्या अर्थानं विकासासाठी ज्या गावानं मला आशीर्वाद देण्याची भूमिका घेतली ती पूर्ण करण्याची जबाबदारी येणाऱ्या 5 वर्षाच्या काळामध्ये आम्ही करून देऊ अशा पद्धतीची मी आपल्याला खात्री देतो. बराच वेळ झाल्यामुळं बऱ्याच मुद्द्याला या ठिकाणी मला बोलायचं असून सुद्धा वेळेअभावी मी या ठिकाणी त्यात वेळ घालवत नाही. तर काही दिवसापूर्वी या ठिकाणी सभा झाली. त्या सभेमध्ये काही नेतृत्व काँग्रेसवाले या ठिकाणी म्हणत होते, पुराच्या वेळी कोण कुठं होतं, ते कुठं होते, याचा अर्थ खऱ्या अर्थानं त्यांना विचारण्याची आवश्यकता आहे. या गावातल्या सर्वसामान्य गोरगरीब व्यक्तीला सरकारनं दिलेली मदत तुम्ही तुमच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये तुमचं सरकार असताना आम्हाला देता आलं नाही, तुम्हाला त्या ठिकाणी काम करता आलं नाही. आज तुम्हाला मत मागायचा या ठिकाणी अधिकार नाही असं माझं स्पष्ट मत आहे. या भावनेनं ज्या कार्यकर्त्यांनी या गावातल्या ग्रामस्थांनी प्रामाणिकपणे न्याय मिळाला पाहिजे म्हणून आंदोलन केलं, गावबंदी करण्याचा प्रयत्न केला, त्यांची या ठिकाणी क्रूर चेष्टा कोण करत असेल तर त्याची उद्या 20 तारखेला जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे. सगळी मदत भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सरकारनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेली मदत आहे. हे जे कोण सांगतात हे रुपयाची सुद्धा मदत आजपर्यंत आपल्याला केलेली नाही. माझा त्यांना सवाल आहे, या ब्रह्मनाळ गावामध्ये कायमचा पूर येणार नाही याचा तुम्ही काय बंदोबस्त केला का? या ब्रह्मनाळ गावातल्या लोकांचं नुकसान झालं याच्या प्रती तुम्ही काय भूमिका घेतली का? पोस्टरबाजी करणं, मी केलं म्हणून दाखवणं, सदैव मी तुमच्या सोबत अशा गोलगणा मारणाऱ्यांना खऱ्या अर्थानं आता जागेवर बसवण्याची वेळ आलेली आहे. मी उद्याची विधानसभा मुख्यमंत्री होण्यासाठी लढवत नाही. मी उद्याची विधानसभा तुमचा लोकप्रतिनिधी, तुमचा आमदार, राज्य सरकार तुमच्या दारात आणण्यासाठी लढवतोय हे तुम्हाला या ठिकाणी खात्री देतो. मायबाप सरकार म्हणून तुमच्या माझ्या मागे उभा राहिलं पाहिजे. आमची तुम्हाला मतं चालतात, आमची तुम्हाला पाठिंबा चालतो, मग आमच्या प्रती आम्ही उपाशी या ठिकाणी राहतोय त्यावेळी तुम्हाला आमची चेष्टा करायची सुचते. कोण म्हणते कोणी पाकिटे घेतली, अरे पाकिटे घेणारा इथे एकही माणूस नाही, सगळा स्वाभिमानी माणूस आहे. आज खऱ्या अर्थाने मी तुम्हाला सांगतो, तुमची असणारी भावना, तुमच्या मनामनातला असणारा उद्रेक
मी तुम्हाला मनापासून या ठिकाणी सांगतो, त्याची पूर्तता केल्याशिवाय येणाऱ्या काळामध्ये थांबणार नाही. राज्य सरकारच्या दरबारी आपण या ठिकाणी पूर्तता करतोय. मी निवडणूक आले म्हणून मी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आश्वासन देणारा कार्यकर्ता नाही. माझ्या ते स्वभावात नाही. स्वर्गीय संपतराव देशमुख अण्णांनी या ठिकाणी 95ला पण आमदार केलं, पृथ्वीराज बाबांना पण आमदार केलं. तुमच्या प्रती माझी या ठिकाणी एवढीच विनंती आहे की खऱ्या अर्थानं आपण असं कुणी असो, मधल्या पूरपट्ट्याच्या काळामध्ये दुर्घटना घडली, तुमच्या माझ्या कुटुंबातला करता पुरुष आणि करती माता भगिनी आपल्यातनं गमावली. तुमच्या वतीने मी त्यांना या ठिकाणी अभिवादन करतो, श्रद्धांजली वाहतो आणि भविष्यात असं कधी घडणार नाही याची शपथ तुम्ही आम्ही या ठिकाणी घेऊ. येणाऱ्या काळाची पूर्तता करू. न बोलता भारतीय जनता पार्टी महायुतीच्या घटक पक्षाचा उमेदवार म्हणून या ठिकाणी आपल्यासमोर उभा आहे. माझी आपल्याला कळकळीची अंतःकरणपूर्वक विनंती आहे, येणाऱ्या काही दिवसामध्ये कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. सरकार आपल्या सोबत आहे, केंद्रात सरकार आपलं आहे, राज्यात सरकार आपलं येणार आहे. अजिबात काळजी करायची गरज नाही याची मी तुम्हाला खात्री देतो. येणाऱ्या 20 तारखेला कमळ या चिन्हापुढचं बटन दाबून मला आशीर्वाद रूपे या ठिकाणी मतदान करा अशी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक मिनिट, वेळ आचारसंहितेमुळे आपल्याला ह्याच्यापेक्षा जास्त बोलता येणार नाही, काय मर्यादा आहे. पण या ठिकाणी बरेच मुद्दे होते, त्यातला एक मुद्दा माझ्या घाईच्या बोलण्यामध्ये राहून गेला. आपल्या गावातील शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर आता धुमाला लागलाय, हे निघावा म्हणून आपण सातत्यानं प्रयत्न करतोय. मी तुम्हाला खात्री देतो, येणाऱ्या आपल्या सरकारच्या दरबारी महसूल मंत्र्याकडे पाठपुरावा करून तुम्हाला सोबत घेऊन जाऊन तो काढण्यासाठी शिफारस तर ऑलरेडी आली, पण येणाऱ्या सरकारमध्ये ती काढण्यासाठी तुमच्या सोबत आपण प्रयत्न करून ती काढून देऊ.